भुसावळात 18 दिवसानंतरही गढूळ पाण्याचा पुरवठा, नागरिकांत संताप। भुसावळ शहरातील पाण्याचा दैनंदिन पुरवठा मागील 18 दिवसांपासून ढवळलेला आणि दूषित असल्याचा आरोप वाढत आहे। राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 दिवसांनी जे पाणी पुरवठा झाले तेही गढूळ होते आणि योग्य पाणी फिल्टरिंग किंवा शुद्धीकरण न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी उत्पन्न झाली आहे। रहिवाशांनी सांगितले की नळातून येणारे पाणी घरी वापरण्यास अपायकारक वाटते। कपडे धुणे, स्वयंपाक आणि पिण्याच्या उद्देशाने पाणी वापरणे अवघड झाले आहे। स्थानिक व्यापारी व रुग्णालये देखील पाण्याच्या गुणवत्तेबद्दल चिंतित आहेत। उमेश नेमाडे यांनी म्हटले की त्यांनी अनेकदा पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाला सूचना दिल्या, परंतु 18 दिवसानंतरही पुरवठा गढूळ असल्याचे लक्षात येणे चिंतेचे आहे। नेमाडे यांनी तातडीने पाणी शुद्धीकरणाची दखल घेऊन नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याची मागणी केली आहे। नगरपालिकेने तातडीने पाणी तपासणी करून पातळपणा व क्लोरीन पातळीची माहिती जाहीर करावी, असे नागरी मागणीत आहे। गढूळ आणि दूषित पाणी पिणे किंवा वापरणे आरोग्यविषयक समस्या वाढवू शकते। पोटाचे आजार, त्वचा विकार आणि इतर संसर्गाचा धोका असतो। नागरिकांनी तातडीने बाटलीचे पाणी किंवा उकळून थंड केलेले पाणी वापरण्याचा सल्ला दिला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी आपापल्या पाण्याचे नमुने नोंदवून प्रशासनाकडे तक्रार कराव्यात, असा आग्रह आहे। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.